मित्रांनो, बिझनेस देशभर करण्यासाठी लक्षात ठेवा, बॅकएंडला तुमच्याकडे एक चांगली वेल ट्रेंड टेलिकॉलिंगची टीम असणं गरजेचं आहे. तर या टीम कशी असली पाहिजे, कुठल्या गोष्टींचं त्यांच्याकडे नॉलेज अवगत असलं पाहिजे किंवा टेलिकॉलिंग कसं केलं पाहिजे याच्या विषयावर हा व्हिडिओ बनवणार आहे. थोडासा विस्तृत होईल, मात्र महत्त्वाचा आहे. आता टेलिकॉलिंग करणं ही काळाची गरज आहे. जर तुम्हाला मोठ्या एरियामध्ये जर काम करायचं, विस्तृत एरियामध्ये जर बिझनेस एक्सपांड करायचा आहे, तर तुमच्याकडे एक वेल ट्रेंड टेलिकॉलिंगची टीम असणं फार गरजेचं आहे. आता अगोदर आपण हे समजून घेऊया, टेलिकॉलिंगचे टाइप्स कुठले असतात. तर लक्षात घ्या, महत्त्वाचे अशा खरं तर दोन मुख्य आहेत आणि नंतर मग उप पॉइंट्स पण आहेत. म्हणजे पहिला काय आहे की इनबाउंड टेलिकॉलिंग, आउटबाउंड टेलिकॉलिंग. दुसरा जो आहे म्हणजे काय, इनबाउंड म्हणजे जे कॉल्स येतात, ग्राहक आपल्याला स्वतःहून कॉल करतात, ते इनबाउंड टेलिकॉलिंग. आउटबाउंड म्हणजे ग्राहकांना आपली टीम कॉल करते, कॉल बाहेर केले जातात, आपल्या व्यवसायाची माहिती दिली जाते किंवा ग्राहकांना उत्पादनांची माहिती देऊन कन्व्हिन्स केली, ती आउटबाउंड टेलिकॉलिंग मध्ये. इनबाउंडला लक्षात ठेवा, त्यांना ऑलरेडी माहिती, त्यांनी फोन केला याचा अर्थ ग्राहकांना माहित असतं आपण कोणाला फोन करतोय, काय उद्देश आहे, बऱ्यापैकी ते अवेअर असतात. मात्र आउटबाउंड टेलिकॉलिंग हे थोडंसं चॅलेंजिंग असतं, कारण आपण कॉल करत असतो, त्यांना आपला बिझनेस त्यांना एक्सप्लेन करायचा असतो, कन्व्हिन्स करायचं असतं, माहिती द्यायची असते. आता ह्या दोन मुख्य टेलिकॉलिंगच्या टाइप्समध्ये दोन परत उपमुद्दे येतात किंवा ज्याला आपण म्हणू शकतो पॉइंट्स कुठले आहेत, तर B2B टेलिकॉलिंग आणि B2C टेलिकॉलिंग. म्हणजे B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, म्हणजे एक कंपनी डिस्ट्रीब्युटरला किंवा दुसऱ्या व्यावसायिक उद्योजकाला आपण म्हणू शकतो, उद्योजकाला आपण कॉल करतो. आणि B2C मध्ये आपली कंपनी डायरेक्ट ग्राहकांना किंवा कंझ्युमरला आपण काय करतो, तिथं आपली टीम टेलिकॉलिंग करते. म्हणजे बघा, इनबाउंड टेलिकॉलिंग, आउटबाउंड टेलिकॉलिंग आणि त्याच्यामध्ये मग B2B टेलिकॉलिंग म्हणजे बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर, असे हे चार तसं बघायला गेले हे टेलिकॉलिंगचे टाइप्स आहेत. मात्र मी आउटबाउंड टेलिकॉलिंग विषयी थोडक्यात सांगतो, कारण जास्त त्याचा उपयोग होतोय, कारण आलेले कॉल्स हे छान आपण हँडल करू शकतोच. मात्र आउटबाउंड टेलिकॉलिंग केल्यानंतर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ज्या लोकांना आपल्या बिझनेसविषयी माहिती नाही, अशा लोकांना आपल्या बिझनेसची माहिती आपण पोहोचू शकतो. नवीन ग्राहक आपण आपल्या बिझनेससाठी जोडू शकतो. यासाठी आउटबाउंड टेलिकॉलिंग अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा, अगोदर टीम आपली अशी ट्रेंड असली पाहिजे की त्या टीमला तुम्हाला अगोदर ट्रेनिंग द्यावं लागेल की तुम्ही कसं असलं पाहिजे, तुम्ही कसं प्रिपरेशन असलं पाहिजे तुमचं म्हणजे कॉल लावण्याच्या आधी काय प्रिपरेशन असलं पाहिजे, तुम्ही काय प्रिपेअर असला पाहिजे, हे फार गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, त्याच्यावर कळतं की तुमच्या त्या कॉलला मिळणारा सक्सेस रेशो कसा असणार किंवा किती यश संपादन करणार आहे तुमचा तो कॉल किती प्रोडक्टिव्ह होणार आहे, हे तुम्ही किती प्रिपेअर होता त्या कॉल करण्याच्या अगोदर, हे महत्वाचं आहे. आता त्याच्यासाठी मी सांगेन की अगोदर तर तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोडक्ट नॉलेज डिटेलमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही कॉल करण्या अगोदर कुठल्या प्रोडक्ट विषयी तुम्ही कॉलिंग करणार आहात, तर त्या प्रोडक्ट विषयी डिटेलमध्ये नॉलेज असणं गरजेचं आहे. शिवाय तुमच्या प्रोडक्टची USP तुम्हाला माहीत असणं गरजेचं, म्हणजे काय, युनिक सेल्स पॉईंट कुठले आहेत, युनिक सेलिंग पॉईंट कुठले आहेत, आणि WSP पण माहीत असली पाहिजे, वीक सेल्स पॉईंट कुठले आहेत, म्हणजे आपल्यात स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत आणि वीक पॉईंट कोणते आहेत, ह्या दोन्ही गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुमच्या प्रोडक्टचे कॉम्पिटिटिव्ह ब्रँड विषयी सुद्धा थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. कारण समोरचा तुम्हाला त्याच्याविषयी माहिती विचारू शकतो की बाबा हे प्रोडक्ट असं आहे किंवा ह्यांचं हे मार्जिन असं मिळतंय, तुमचं कमी मिळतंय, किंवा काही प्रोडक्ट विषयी असेल, प्रॉफिट रेशो विषयी असेल, तर या सगळ्या गोष्टीचं ज्ञान कॉल करण्याच्या अगोदरच आपल्याकडे असणं गरजेचं, त्याच्यात अगोदर तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की तुम्ही प्रोडक्ट नॉलेज घेतलं पाहिजे, USP तुमच्या प्रोडक्टची माहिती असली पाहिजे, WSP पण माहिती पाहिजे, म्हणजे सेल्सचे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत आणि वीक पॉईंट कोणते आहेत हेही माहित पाहिजे. कॉम्पिटेटिव्ह ब्रँडची सुद्धा तुम्ही थोडा अभ्यास केला पाहिजे. हाऊ टू प्रिपेअर कोल्ड कॉलिंग, म्हणजे तुम्ही तुमचं कॉलिंग करण्या अगोदर प्रिपेअर, स्वतःला कसं तयार केलं पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं. म्हणजे काय की तुम्ही नॉलेज घेतलं, प्रोडक्टचं थोडंसं अभ्यास केला, कॉम्पिटेटिव्ह ब्रँडचा स्टडी केला, हे सगळं केलं. आता तुम्हाला कॉल लावायचा, मात्र त्याच्या आधी तुम्ही काय काय तयारी केली पाहिजे किंवा कॉल्समध्ये तुम्ही कसं असला पाहिजेत. म्हणजे काय, तुमचं मेंटल हेल्थ कसं असलं पाहिजे, तुम्ही फ्रेश कसा असला पाहिजेत, किंवा कॉल करताना तुम्ही उत्साह कसा असला, हे सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. तर तुमचा तो कॉल प्रभावी होणार आहे, तर तुम्ही कमी वेळामध्ये समोरच्यावर छान इम्प्रेशन पडणार आहे, तुमचं असेल, तुमच्या ब्रँडचं असेल. त्यासाठी पहिला काय आहे की तुम्ही तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स लेवल फार महत्त्वाचे आहे. सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा अगदी अतिशय उच्च लेवलचा असला पाहिजे, म्हणजे तुम्ही कॉन्फिडंट असला पाहिजेत. तुमच्या कॉल्समधून ते समोरच्याला ऐकताना फील झालं पाहिजे की येस, हा कॉन्फिडंट आहे, त्याच्या ब्रँडविषयी कॉन्फिडंट आहे, स्वतःच्या ज्ञानाविषयी कॉन्फिडंट आहे, त्याच्या कंपनीविषयी कॉन्फिडंट आहे. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स हा तुमच्या स्पीचमधून प्रतीत झाला पाहिजे. कारण
कॉन्फिडंट कॉल करणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासोबत सोबत तुम्ही उत्साह असला पाहिजे, म्हणजे एन्थुझियाझम तुमचा असला पाहिजे, उत्साहपूर्ण तुमचा कॉल असला पाहिजे, एनर्जेटिक तुमचा कॉल असला पाहिजे. कारण कॉन्फिडन्स आणि एनर्जी ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तिसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचा साऊंडमध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये, आवाजामधील क्लॅरिटी फार महत्वाची. कारण जेवढं तुम्ही क्लिअर बोलाल तेवढं समोरच्याला समजून घेण्यासाठी सोपं जाईल, त्याला फार ताण होणार नाही काय बोलताय. त्यामुळे तुमच्या साऊंडमधील क्लॅरिटी तुमचं तो कॉल सक्सेस होण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कॉल्समध्ये पोलाईट पण असला पाहिजे. तुमची लँग्वेज जी आहे ती पोलाईट लँग्वेज. चौथा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे पोलाईट लँग्वेज. लक्षात घ्या, तुमच्या लँग्वेजमध्ये पोलाईट पण असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे, रिस्पेक्टफुली आपल्याला हा कॉल करायचा आहे. कारण या चार गोष्टी जर तुम्ही तुमच्या कॉल्समध्ये जर वापरल्या म्हणजे काय, पहिलं तर तुम्ही कॉन्फिडंट स्पीच असली पाहिजे, तुम्ही कॉन्फिडंट असला पाहिजेत, एन्थुझियाझम असला पाहिजे है ना, साऊंडमध्ये क्लॅरिटी असली पाहिजे आणि पोलाईट लँग्वेजचा वापर केला पाहिजे. ह्या चार गोष्टींचा जर परफेक्ट वापर केला, लक्षात ठेवा, प्रत्येक तुमचा टेलिकॉलिंगचा कॉल हा सक्सेस होईल किंवा तुमचा सक्सेस रेशो किंवा तुमच्या कॉल्समधली प्रोडक्टिव्हिटी अतिशय चांगल्या लेवलला उंचावर जाईल आणि अतिशय चांगले कॉल्स तुमच्याकडून क्लोज होतील. त्यामुळे ह्या चारही गोष्टींचा वापर करून कॉलिंग करा. आणि तुमच्या उद्योजकांना सांगेन, तुमच्या टेलिकॉलिंग टीमला ह्या चार गोष्टींचे किंवा चार पॉईंटचं महत्त्व पटवून द्या. लक्षात ठेवा, तुमची टीम वेल ट्रेंड असेल आणि अतिशय रिझल्ट ओरिएंटेड काम करेल. थँक्यू.